आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील विशेष घडामोडी। मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते 2,50,00,000 रुपयाचे पुलाचे उद्घाटन व सभा मंडपाचे भूमिपूजन। जामनेर तालुक्यातील निमखेडी येथे आज कांग नदीवरील 2,50,00,000 रुपयाचे पुलाचे उद्घाटन व सभा मंडपाचे लोकार्पण सोहळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला। निमखेडी येथील कांग नदीवरील पुलासाठी 2,50,00,000 रुपये मंजूर झाले असून 4 महिन्यातच हा पूल तयार होणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिली। लवकरात लवकर आपण इतर विकास कामे देखील करून घेऊ असे आश्वासन देखील या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी दिले। ग्रुप ग्रामपंचायत निमखेडी पिंपरी येथील सरपंच पल्लवी सतीश पाटील यांनी रक्षाबंधनचे औचित्य साधून मंत्री गिरीश महाजन यांचे औक्षण केले, तर लाडक्या बहिणी योजनेतील लाभार्थी महिलांनी देखील या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांचे औक्षण केले आहे। या कार्यक्रमासाठी JK चव्हाण माजी उपअभियंता, बबलू भन्साली माजी उपसभापती पंचायत समिती जामनेर, ग्रामसेवक अशोक भिसे, माननीय सरपंच विजय पंडित पाटील, पोलीस पाटील स्वप्नील पाटील, भाजपा पदाधिकारी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। थोड़े मागे सरका, थोड़े मागे सरका, सरका मागे। थोड़ा सा मोबाइल मागे। एक मिनट, एक फोटो घेऊ आपण। लाडकी बहीण रेविन उचल सत्ता अंगावरून पॅन नुसती ओढून गेली पाणी छत्रपती शिवाजी महाराज की जय। ताट माग घ्या, ताट माग घ्या। इकडे पाणी चांगलं आहे ना। थोडंसं मागे शिवाजी महाराज की जय। या बाबू लक्ष्मण कार्ड कर भाऊ। हा 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 मोठा पूल
या ठिकाणी आपल्या भाषणाचे मंत्री माननीय श्री भाऊ आहे यांना आपण झालंय सर्वांनी काय वाजवायचं आहे. या ठिकाणी भाऊला वेळ नाहीये त्यामुळे भाऊचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. सावळीच्या आपल्या राज्य पाचवी कलेक्शनचे संचालक उदय पाटील यांनी भाऊचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. उदय पाटील त्याच्यासोबत तरुण मित्र मंडळ यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. भाऊचा सत्कार सामूहिकरित्या सर्वांनी करायचा आहे. यानंतर जे के राव साहेब यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आपल्या गावचे प्रकाश पाटील यांनी करायचा आहे. यानंतर भाऊंना विनंती करतो की भाऊने 2 शब्दामध्ये या ठिकाणी आपल्याला संबोधित करायचं आहे.